धबधब्यातून कुटुंबच गेले वाहून, तिघांचे मृतदेह सापडले, दोघांचा शोध चालू। लोणावळ्यातील बुशी डॅम परिसरातील बॅकवॉटर धबधब्यामध्ये एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत। हे कुटुंब पुण्यातील सय्यदनगर भागातील आहेत। 4 लहान मुलांसह एक महिला पाण्यात वाहून गेली आहे। त्यातील 3 जणांचे मृतदेह आढळून आले आहेत, तर दोघांचा शोध सुरू आहे। शाहिस्ता लियाकत अन्सारी वय वर्ष 36, अमीमा आदिल अन्सारी वय 13, अदनान सभात अन्सारी वय 4, मारिया अकील सय्यद वय 9, उमेरा आदिल अन्सारी वय 8 असे वाहून गेलेल्यांची नावे आहेत। त्यातील शाहिस्ता अन्सारी या महिलेचा अमीमा आणि उमेरा या 2 मुलींचा मृतदेह सापडला आहे, तर 2 मुलींचा शोध उशिरापर्यंत सुरू होता। पोलीस आणि शिवदुर्ग मित्र बचाव पथक हे बुडालेल्या दोघांचा शोध घेत होते। पुण्यातील हडपसर भागातील सय्यदनगर मधील अन्सारी कुटुंब भुशी धरणावर पर्यटनासाठी गेले होते। त्यावेळी धबधब्याखाली भिजण्यासाठी गेले असता दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास 5 जण प्रवाहात उतरले। मात्र प्रवाहाचा वेग वाढल्याने या कुटुंबातील 7 जण पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेले। यातील 1 पुरुष आणि एका मुलीला पाण्यातून बाहेर काढण्यात यश आलं, मात्र दुर्दैवाने 5 जण वाहून गेले। जोरदार पावसाने धबधब्याचे पाणी वाढले। लोणावळा परिसरात रविवार सकाळपासून पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती, तर सकाळपासून जोरदार पाऊस सुरू होता। भुशी धरणाच्या परिसरात जोरदार पाऊस झाल्याने डोंगर भागातून मोठ्या प्रमाणात धबधबे प्रवाहित झालेले आहेत। पाणी धरणात येत असल्याने दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास धरण देखील ओव्हरफ्लो झाले आहेत। आजच YouTube वर लोकशाही भारत न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।